स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या एका क्रेटा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात चोरोची येथील अभिजित हनुमंत मराठे वय वर्ष 25 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार यातील संबंधित क्रेटा कार ही जतकडून नागज मार्गे तासगावकडे अत्यंत वेगाने जात होती। चोरोची गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आली असता दुचाकीवरून जाणाऱ्या अभिजित मराठे याला या कारने भीषण धडक दिली। धडक इतकी जोरात होती की अभिजितचा जागीच अंत झाला। अपघातानंतर क्रेटा कारने ही भीषण पलटी घेतली, मात्र सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही। मयत अभिजित मराठे हा व्यवसायाने ड्रायव्हर होता। तो स्वभावाने अत्यंत मनमिळावू व सर्वांशी मिळून मिसळून वागणारा असल्याने संपूर्ण गावात परिचित होता। त्याच्या अपघाती निधनामुळे चोरोची गावावर शोककळा पसरली आहे। अपघातग्रस्त क्रेटा कार ही तासगाव शहरातील एका बड्या राजकीय नेत्याची असल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती। पोलिसांनी या संदर्भात अधिकृत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे। अपघातानंतर तात्काळ अभिजितला उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कवटेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच कवटेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।